नमस्कार सर्वांना, माझ्या हरिशिला चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत। आज आपण खानदेश स्पेशल कढी फुनके बनवणार आहोत। चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। फुनके बनवण्यासाठी मुगाची व मसूरची डाळ मी घेतलेली आहे व तिला 7 ते 8 तास पाण्यात भिजत टाकलेली होती। छान अशी फुलून आलेली आहे। तर ही डाळ मी एका वाटीने मोजून घेतली होती। तर ही वाटी यासाठी घेतलेली आहे, अर्धी वाटी मसूर डाळ व अर्धी वाटी मुगाची डाळ मी घेतलेली आहे। तसेच हरभऱ्याची डाळ देखील मी घेतलेली आहे। तिला देखील 7 ते 8 तासासाठी पाण्यात भिजत ठेवायची आहे। ती देखील ह्या वाटीने मोजलेली आहे। 1.5 वाटी मी घेतलेली आहे। त्यासाठी अजून चवळीची डाळ व उडदाची डाळ घेतलेली आहे। ती देखील वाटीने मोजून घेतली आहे व अर्धी वाटी अशी 1 वाटी आपण ती घेतलेली आहे। ह्या सर्व डाळी आपण 7 ते 8 तास भिजत घातल्यानंतर त्यामधील पाणी काढून घेतलेले आहे। छान अशा डाळी फुलून आलेल्या आहेत। आता याला आपण मिक्सरमधून वाटून घेऊया। तर सर्वप्रथम आपण मसूरची व मुगाची डाळ वाटून घेतलेली आहे। छान नरम असते, त्यामुळे मी ती सुरुवातीला वाटून घेतलेली आहे आणि वाटताना थोडी जाडसर वाटायची आहे, दाणेदार वाटायची आहे। आता आपण चवळीची व उडदाची डाळ वाटून घेणार आहोत। तर चवळीची आणि उडदाची डाळ देखील नरम असते, लवकर भिजते, त्यामुळे तिचं वाटण देखील लवकर होतं आणि छान अशी दाणेदार आपण ती देखील वाटून घ्यायची आहे। आणि हे सर्व मिश्रण आपण एका भांड्यात काढायचं आहे। तर सर्व मिश्रण मी एका भांड्यात काढून घेतलेलं आहे। आता आपण हरभऱ्याची डाळ ही वाटून घेणार आहोत। तर हरभऱ्याची डाळ ही वाटताना वेगळीच वाटायची आहे, कारण तिला थोडं जास्त फिरवावं लागतं आणि मग ती डाळ छान अशी दाणेदार होते। जर आपण ह्या डाळींसोबत तिला वाटलं तर बाकीच्या डाळी ह्या जास्त बारीक होतात। तर असंही हरभऱ्याची डाळ आपण वेगळी वाटून घ्यायची आहे आणि ह्या सर्व डाळींचं मिश्रण आपण एकजीव करून घेत आहोत। तर सर्व डाळींचं मिश्रण असं छान एकजीव करून घ्यायचं आहे। आता त्यासाठी लागणारं हिरवं मिरचीचं वाटण आपण बनवून घेणार आहोत। तर त्यासाठी मी हिरव्या मिरच्या 10 ते 12 घेतलेल्या आहेत। तसेच ज्या कोथिंबीरीच्या काड्या आपण फेकून देतो त्याचा देखील यूज मी केलेला आहे। आणि लसणाच्या पाकळ्या 10 ते 12 घ्यायच्या आहे। जास्त घेतल्या तर अगदी चविष्ट असं लागतं। आता त्यातच मी 2 चमचे जिरं टाकून घेत आहे। आता हे सर्व मिश्रण आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत, म्हणजे आपलं हिरवं मिरचीचं वाटण देखील तयार होईल। असं हे वाटण आपण आता बनवून घेत आहोत। तर बघू शकता तुम्ही, हिरव्या मिरचीचं वाटण आपलं रेडी झालेलं आहे। आता हे डाळीच्या मिश्रणात आपण टाकून घेणार आहोत। असं हे संपूर्ण वाटण मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे। तसेच त्यामध्ये 1 छोटा चमचा हळद टाकलेली आहे, 1 छोटा चमचा ओवा टाकायची आहे, 2 मोठे चमचे धना पावडर मी घेतलेली आहे। तर धना पावडरमुळे याला खूपच छान अशी चव येतात, चविष्ट असे फुनके तयार होतात। चवीनुसार मीठ टाकलेले आहे। आता यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ॲड करून घेत आहोत। आता हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेणार आहोत। तर डाळीचे हे फुनके अगदी चविष्ट लागतात आणि हे प्रोटीनने भरपूर असतात। त्यामुळे जर तुम्हाला भाजी पोळी खाण्याचा कंटाळा आला असेल तर हे ऑप्शन अगदी बेस्ट आहे। कढी फुनके तुम्ही अगदी सहज झटपट करू शकतात। फक्त त्यासाठी डाळी भिजत घालणं खूप महत्त्वाचं आहे। तर असं हे वाटण आपण चमच्याच्या साहाय्याने एकजीव करून घेतलेलं आहे। वाटण हे आपलं रेडी झालेलं आहे। आता आपण फुनके लावून घेणार आहोत। तर त्यासाठी मी चाळणी घेतलेली आहे, अशी स्टीलची चाळणी घ्यायची आहे, त्यामुळे छान वाफ बसते आणि त्याला तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून जर आपण फुनके जेव्हा काढायला घेऊ
तेव्हा ते झटपट निघतील, चिकटणार नाहीत. तर आता यामध्ये मी छान असे उभ्या आकाराचे फुनके करून घेणार आहेत. तर बघू शकता तुम्ही असा उभा उभा आकार आपण करायचा आहे आणि एक एक फुनका असा सेपरेट ठेवायचा आहे. सर्वप्रथम मी मध्यभागी ठेवून घेतलेले आहेत. असे हे फुनके आपण सर्व बाजूने पसरवून घ्यायचे आहे. तर बघू शकता तुम्ही फुनके आपण रचलेले आहेत. आता गॅसवर एक पॅन ठेवून त्यामध्ये 3 ते 4 ग्लास पाणी ॲड केलेले आहे आणि त्याला छान उकळू द्यायचं आहे, म्हणजे वाफही छान बसेल. आणि आता त्यावर आपण फुनक्यांची चाळणी ठेवून घेतलेली आहे. तसेच एक झाकण त्यावर ठेवून आणि 15 ते 20 मिनटाकरिता आपण हे फुनके वाफवून घेणार आहोत, म्हणजे फुनके हे छान वाफवले जाईल. तर बघू शकता तुम्ही इथं 15 ते 20 मिनटं झालेली आहेत. आता मी झाकण काढून बघितलं आहे तर फुनक्यांमधून छान वाफ निघत आहे. आता हे झाले की नाही हे आपण चेक करून घेऊया. तर या ठिकाणी मी सुरीचा वापर केलेला आहे. जर फुनके कच्चे असले तर त्या सुरीला पीठ लागून बाहेर येते, तर तसं काही झालेलं नाही. याचा अर्थ फुनके आपले तयार झालेले आहेत. आता चाळणी आपण एका डिशमध्ये काढून घेतलेली आहे. आता फुनके हे थोडे गरम गरम असतानाच आपण एका भांड्यात काढून घेणार आहोत. छान असे सहज निघतात. सुरीच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने आपण हे काढू शकतो. सर्व फुनके मी आता ह्या भांड्यात काढून घेणार आहे. तर खूपच छान असे फुनके आपले रेडी झालेले आहेत. तर हे फुनके तुम्ही असेच खाऊ शकतात कढीसोबत, किंवा याला शॅलो फ्राय करून देखील अगदी छान खमंग लागतात. तर मी या ठिकाणी हे फुनके शॅलो फ्राय करून घेणार आहे. तर संपूर्ण फुनके मी एका भांड्यात काढून घेतलेले आहे. अगदी छान असे वाफवलेले आहे. आता गॅसवर एक पॅन ठेवून त्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल टाकलेले आहे. फुनके हे आपल्याला तळायचे नाहीत, त्याला फक्त आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत. तर असे हे फुनके तेल छान गरम झालं की त्यामध्ये टाकायचे आहे आणि छान हलवत राहून शॅलो फ्राय करून घ्यायचे आहे. होळीच्या सणाच्या वेळेस हे फुनके अगदी आवडीने केले जातात आणि खूपच चविष्ट असा हा पदार्थ आहे. तर आता हे फुनके आपण एक साईडने झाल्यानंतर पलटून घेत आहोत. चमच्याच्या साहाय्याने सर्व फुनके छान पलटून घ्यायचे आहे आणि थोडा ब्राऊन कलर त्याला येऊ द्यायचा आहे, म्हणजे त्याचा खमंगपणा वाढतो. लहान मुलांच्या डब्यासाठी तर ही अगदी बेस्ट रेसिपी आहे. जर हे फुनके तुम्ही वाफवून ठेवले, फ्रीजमध्ये त्याला ठेवले आणि जेव्हा तुम्हाला डब्याला द्यायचे असेल तेव्हा तुम्ही ते काढून शॅलो फ्राय करून दिले, तर अगदी छान झटपट अशी ही तयार होणारी शाळेच्या डब्याची रेसिपी आहे. तर त्यासाठी तुम्ही देखील हे फुनके अगदी झटपट बनवू शकता. तसेच हे पीठ तयार करून तुम्ही अगदी केव्हाही फुनके करू शकतात. भाजीपोळी खाण्याचा कंटाळा आला असेल तर कढी फुनके हा अगदी छान बेस्ट असा ऑप्शन आहे. तर फुनके हे छान शॅलो फ्राय झालेले आहेत. त्याला मी एका डिशमध्ये काढून घेत आहे. बघू शकता तुम्ही छान ब्राउनिश असा कलर आलेला आहे. ही रेसिपी मी अगदी कमीत कमी तेलात बनवलेली आहे. तर ही रेसिपी जर तुम्ही डाएटसाठी सुद्धा वापरली आणि त्यामध्ये तुम्ही हे शॅलो फ्राय नाही केले तरी अगदी तुम्हाला डाएटसाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. डाएटसाठी तुम्ही हे फुनके शॅलो फ्राय न करता खाणे अगदी योग्य ठरणार आहे. तर हे मी फुनके एका डिशमध्ये सर्व करून घेतलेले आहे. माझी जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि अशाच माझ्या छान छान रेसिपी पाहण्याकरता माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. तर यामधील एक फुनका मी तुम्हाला तोडून दाखवत आहे. अगदी छान असा जाळीदार झालेला आहे. तर माझी ही रेसिपी तुम्ही संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.